चला, वर्ग व वर्गमूळ आणि घन व घनमूळ वर्ग पाठ आहेत का सगळ्यांचे? कितीपर्यंत? 1 ते कितीपर्यंत करायला पाहिजे तुम्हाला? 1 ते 30 पर्यंत वर्ग करायचे आणि घन कितीपर्यंत? फक्त 1 ते 10 पर्यंत केले तरी पास होतात. आता तुम्हाला नाही वर्ग आणि वर्गमूळ ह्याच्यात काय फरक आहे बघा. समजा मी जर असं म्हटलं की 1 चा वर्ग किती येणार? 1 येणार का? 1 चा वर्ग 1 झाला, याचा अर्थ काय होणार? 1 चं वर्गमूळ किती येणार? 1. मी पहिल्या दिवशी तुम्हाला लिहायला सांगितलं होतं कसं आहे ते. आता समजा मी 2 चा वर्ग किती घेतला? 4. म्हणजे ह्याचा अर्थ काय झालं की 4 चं वर्गमूळ किती येणार? 2 येणार. तर हे मला लक्षात असू द्या तुमच्या. त्याच्यावरून असं सांगता येईल की 1 चे वर्गमूळ बरोबर 1. 1 चे वर्गमूळ 1. इथं किती येणार? 2 चे वर्गमूळ किती झाला? 2 चे वर्गमूळ. हा, 4 चे वर्गमूळ किती येणार? 2. आलं लक्षात कसं घ्यायचं हे? वर्गमूळ आलं ते हा, वरचं चिन्ह द्यायचं. हा स्क्वेअर रूट. ते इंग्लिश मध्ये म्हणायचं, मराठीमध्ये वर्गमूळ म्हणायचं. मग वर्गमूळाचं चिन्ह तुम्हाला आता समजा तुम्हाला अजून एखादं सांगते मी. 15 चा वर्ग जर आपण 225 घेतला, बरोबर आहे, तर आपण असं म्हणू शकतो की 225 चे वर्गमूळ किती येणार? 15. हा, 225 चे वर्गमूळ बरोबर किती? 15. मग आपल्याला हेच जर दाखवायचं असलं, असं आपण तोंडी अक्षरामध्ये म्हणलो ना 225 चं वर्गमूळ, जर मला हे चिन्हात दाखवायचं असेल तर कसं करायचं बघा. वर्गमुळात 225 म्हणजेच ह्याचं उत्तर किती येणार? तर 15. आलेत लक्षात? समजा मला जर वर्गमुळात 900 असलं तर आन्सर किती येणार ह्याचं? 30 येणार. आणि मॅडम ते वर्गमुळात 2 असलं तर तेच आहे ना? नाही नाही नाही, वर्गमुळात 2 असल्यावर कसं येईल बाळा? समज आता वर्गमुळात 2 आहे तर त्याची व्हॅल्यू वर्गमुळात 2 नव्हतं. मग ते असं ते वर्गमूळ काढले पण तिथं ते त्रिकोण आहे बघा. हा, तिथं 2 असलं तर हा, म्हणजे ते वर्गमूळच झालं म्हणायचं. आणि 3 असलं तिथं तर जर हा घनमूळ. 3 असलं तर घनमूळ म्हणायचं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की समजा आता इथं जर असं दिलं 2 तर हे बाळा वर्गमूळच झालं. आणि जर इथं 4 दिलं तर काय करायचं असतं? त्याचं डबल वर्गमूळ काढून घ्यायचं. म्हणजे समज आता इथं किती दिलंय तुम्हाला? 256 दिलंय, तर ह्याचं बरोबर उत्तर किती येणार? ह्याचं 4 येणार. का तर ह्याच्यात किती दिलंय? 4. म्हणजे डबल वर्गमूळ काढायचं. म्हणजे 256 चा वर्ग कोणाचा आहे? 16 चा. आणि परत 16 कोणाचा आहे? 4 चा. म्हणजे ह्याचं उत्तर किती येणार? तर 4 येणार. आलेच लक्षात कसं घ्यायचं? आणि जर घनमूळ म्हणाला तर आपण आता हे जसे वर्गाचं झालं ना तसं जर घनमूळ समजा मी इथं जर 8 घेतलं तर किती येणार? ह्याचं घनमूळ तर किती येणार? 2 येणार. का 2 येणार? कारण ह्याचा अर्थ काय होतो? तर हे घनमूळ झाला म्हणायचं. म्हणजे जसं वर्गमूळ असतं ना तसं हे घनमूळ काय करायचं? असलं चिन्ह काढायचं आणि त्याच्यामध्ये 3 टाकायचं. म्हणजे ते काय झालं? घनमूळ झालं. मग 8 चं घनमूळ किती येणार? तर 2 येणार. आलेत लक्षात कसं घ्यायचं, कशा पद्धतीनं करायचं ते? आता समजा मला जर आता इथपर्यंत तुमचे सगळे पाठ आहेत. वर्गमुळात 289 ह्याचं किती येणार उत्तर? 289 17चा. बर. आणि जर समजा मी वर्गमुळामध्ये 100 विचारला किती येणार? 10 येणार. बर. आता मी तुम्हाला असं विचारते की वर्गमुळामध्ये एक नाही 9604 आहे, हा कुणाचा आहे? हा, 9604 कुणाचा येणार? सॉरी, 9604 पाहिजे. कुणाचा आहे हा वर्ग? म्हणजे ह्याचं उत्तर किती येणार असं जर मी विचारलं तर? किंवा समजा मी असं म्हणाले तुम्हाला की वर्गमुळामध्ये 1989 हे कुणाचं आहे? हा, काढू शकता हे? नाही, 13चा तर 169 येणार ना. 33. बरं, अजून कुणाच काय? हा, वर्गमुळामध्ये समजा मी 1024 शेवटचा अंक काढले 2 हा 8 नाही तर 2 येणार त्याच्यावर. 32 असणार ते. हा, 1024 32 असणार. पण आता ही ओळखायचं कसं? जर तुम्हाला मोठ्या संख्या दिल्या तर तुम्हाला कसं ओळखायचं? त्याच्यासाठी हा, म्हणूनच त्याच्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे. कशा पद्धतीनं पटकन 2 सेकंदामध्ये उत्तर काढायचं हे मी सांगते. पण अगोदर ह्याचा अर्थ कळालाय का? वर्ग कुणाला आणि वर्गमूळ कुणाला म्हणायचं ते आलंय का लक्षात सगळ्यांच्या? वर्गमूळ काय असतं? वर्गमूळ कुठल्या चिन्हात दाखवायचं? घनमूळ कुठल्या चिन्हात दाखवायचं? घनमूळ दिलंय का इथं? पहिला आपण वर्गमुळाची कन्सेप्ट क्लिअर करू, मग आपण घनाचं घनमूळ वगैरे बघूयात. आता वर्ग कसं करायचं हे तर तुम्हाला माहितीच आहे. सेम संख्येने गुणायचं म्हणजे निघू शकतं, बरोबर का? आले का लक्षात? वर्गाला किती 2 संख्या सेम लागतात ना तरच आपण वर्ग काढू शकतो. म्हणजे समजा आता तुम्हाला इथं दिलं की 10 गुणिले 10 म्हणजेच किती आलं? 100 येणार का? परत समजा 20 गुणिले 20 आलं तर किती झाले? 400. म्हणजे वर्गाला काय लागतं? तर दोन्ही संख्या सेम लागतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना, एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्याच मुलांच्या रांगा आहेत.
करायचं तर तो वर्ग संख्या कुठली आहे बघायचं आणि त्याचं उत्तर फायनल करायचं. आलं का लक्षात कशा पद्धतीने घ्यायचं ते. चला घ्या मग हे झालं की तुम्हाला ट्रिक सांगते. हे आता नोट डाऊन करून घ्या तुमच्या भाषेमध्ये. कळाली का? बरं. वर्गमूळ नीट नोट डाऊन करून घ्या. ते चिन्ह कशाने दाखवलं जातं ते व्यवस्थित बघा. तेच तर तुम्हाला महत्वाचं आहे. वर्ग तर काही सगळ्यांना करता येतोच, वर्गाचा काही प्रॉब्लेम नाही. पण आता ते 9604 कुणाचा आहे, 1989 हा कुणाचा आहे, 1024 कुणाचा आहे, हे असे मोठे जर वर्ग आले आपले तर 30 पर्यंतच पाठ आहे, तिथनं पुढं पाठ नाही आहेत. मग त्याच्यासाठी काय सिंपल ट्रिक वापरायची, काय सेकंदामध्ये आपण आन्सर कसं काढू शकतो ना ते मी सांगते आता. चला नेक्स्ट घ्या. झाले का? जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी किती अंक आला असला, 5 अंक आला असेल तर त्याचा डायरेक्ट वर्ग कसा करायचा. म्हणजे अगदी आपल्याला वर्ग करताना आपण काय करतो, समजा तुम्हाला आता 25चा वर्ग करायचा आहे तर 25 गुणिले 25 करता काय, मग तेवढा वेळ पेपरला असतो का. म्हणजे 25 5 125, 5 परत 12 हाताला गेला, परत 25 दुनी 50, 50 आणि 12 62, एवढा वेळ येणार असणार आहे का तुम्हाला परीक्षेला? नाही. किंवा आता समजा तुम्हाला जर 65चा वर्ग विचारला तर काय करणार तुम्ही, 65चा वर्ग बरोबर 65 गुणिले 65 करून घेणार का, आणि मग परत तुम्ही सांगणार ना उत्तर. सांगा किती येणार, 65 गुणिले 65 केल्यावर किती येतं. हा करून सांगा. 225. हा बघा बरं तेवढंच येते का बघा. येणार का? नाही ना, ते 5 25 लिहायचं शेवटी आणि 6 काय 6 करायचं? म्हणून 6च्या पुढचा अंक 6. ऐका सगळ्यांनाच माहित असायला पाहिजे. काय करायचं बघा, ज्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 अंक आलाय का त्या संख्येला एवढं सगळं 65 गुणिले 65 उभी आडवी मांडणी अजिबात करत बसायचं नाही. मग कसं सोडवायचं, समजा तुम्हाला आता कितीचा पाहिजे, 25. आपल्या 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ आहे, त्यामुळे 625 कुणाचा वर्ग आहे हे तुम्हाला पटकन कळणार, किंवा 25चा वर्ग. आता 35चा वर्ग मी पाठ करायला सांगितलंय का, सांगितलंय का, नाही सांगितलं तरी सुद्धा काय मिनिटात काय सेकंदात कसा सोडवायचा बघा. 25चा वर्ग बरोबर एकक स्थानी किती आहे, हे 5 आहे. 5चा वर्ग किती येतो, 25. 3च्या पुढची संख्या सांगायची. 3 नंतर किती येतं, 4. मग 3 गुणिले 4 किती होणार, 12. झालं. 1225 हा कितीचा वर्ग आहे तर 35चा वर्ग. आता तुम्ही जर नोटबुक मध्ये करून बघितलं तर 100% 1225 हा कोणाचा वर्ग येणार तर 35चा वर्ग येणार. आता असंच मला पुढचं सांगा, समजा तुम्हाला आता 45चा वर्ग विचारलाय, सांगा कसं करणार? 4च्या पुढची संख्या आहे त्याची, 4 पंचे 20. आता मला सांगा तिसरं जर विचारलं 65चा वर्ग बरोबर किती येणार, 5चा वर्ग 25 आणि 6 7 42. आलं का बघा. पुढचं सांगा मला आता चौथं, 95चा वर्ग बरोबर किती येणार, 90 25. कारण 5चा वर्ग 25 आणि 9च्या पुढची संख्या 10, 9 10 90. बोला पुढचं सांगा आता. 75चा वर्ग, कार्तिक सांग 75चा. थांब कार्तिक सांगतोय, सांग पटकन. 1425. लक्ष कुठं आहे, हा बोल. 5625. हा कारण 5चा वर्ग 25 आणि 7 56. हा बोला पुढचं सांगा. 85चा वर्ग 7225. हा असं भर आलं पाहिजे. सेकंदाच्या आत तुमचं उत्तर तिथं क्लिअर झालंच पाहिजे. 105चा वर्ग सांगा. 105चा हा वेळ लावला. हा 105. हा कारण 5चा वर्ग 25 आणि 10च्या पुढची संख्या 11. 10च्या पुढची संख्या 11 ना. 11 10 किती झाले, 110. झालं का बघा. 110 25 आलं का तुमचं उत्तर. आलेत का लक्षात. कुठलीही संख्या कितीही अवघड असू दे मला सांगा. आता समजा मी जर पुढचं घेतलं तुम्हाला की 125चा वर्ग, बोला 5चा वर्ग किती येणार 25 आणि 12 गुणिले 13 करा. हा 13 दुनी 26 आणि 156 पुढं 156. हा 13 14 15. हा 156 25. आले का लक्षात. पण ही ट्रिक कधी वापरायची, शेवटी 5. हा शेवटी 5 असेल तर एकक स्थानी 5 आलं म्हटलं का कुठलं पण येऊ दे असं सोडवायचं. बघा बरं तोंडी केलं नाही कुठं तर आपलं कॅल्क्युलेशन दिसतंय का, कुठं सुद्धा दिसत नाहीये. जे 5चा पाडा म्हणा, परत 1चा म्हणा, 4चा म्हणा, हातच्या भिळवा असलं काय सुद्धा करायला लागत नाही. चला घ्या आता नोट डाऊन करून हे व्यवस्थित. आता मनात सोडवायचं काय, सारखं बोर्डवर बघायचं नाही. वर्गमुळाचं ठीक आहे, सांगते की वर्गमुळाला पण सांगते की. अगोदर हे जमलं की मग पुढचं सांगते ना, सांगते त्याला पण.
आता मनान करा काय नाही तर मग मी बोर्डवरच पुसणार बघा. तुम्हाला आता एकदा समजावून दिलं की थोडंफार तरी न बघता आलं पाहिजे, नाहीतर तुम्ही सारखं बघायला लागला की मग बोर्डवरच पुसून टाकणार मी. हा डायरेक्ट जावा घे 35 75 असं करत जावा ना. 85 95. बर 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 चालतंय. हा तशी सवय लावायची. नुसतं वरचं संख्या तेवढा घ्यायच्या आणि आन्सर आपला पण चेक करायचं. चला बोला 101 चा वर्ग किती आहे? आता तुम्ही काय करणार? 101 चा वर्ग सांगितल्यावर 101 गुणिले 101 वगैरे असं काहीतरी करत बसणार, बरोबर आहे का? तेवढा वेळ पेपरला नाही. मग ऐका इकडे लक्ष. आता काय सांगते बघा. काय 100चा पण नाही करायचं. समजा तुम्हाला आता कितीचा पाहिजे? 104 चा वर्ग पाहिजे, बरोबर? 104 चा वर्ग. आता तुम्ही इकडे बाजूला पण करून बघायचा आणि तेवढाच इकडे येतो का नाही चेक करून बघायचं. मला 104 चा वर्ग तुम्ही सांगा किती येतो, तर मग मी सांगते तुम्हाला की शॉर्ट ट्रिकने किती वेळ जातो. 104 गुणिले 104. उत्तर तुमच्याकडेच ठेवायचं, मला सांगायचं नाही. तुमचं तुम्ही फक्त करून ठेवा आणि मग इथलं मी सांगते ते आणि तुमच्या उत्तरात किती फरक पडतोय बघूया. कुणाचं पटकन होतोय त्याला. तुमचं तुम्ही ठेवा. तुमचं झालं तुमच्यातच ठेवा. हा सांगायचं नाही मला. झालं का सगळ्यांच करून? हा मला सांगायचं नाही. फक्त मी जे उत्तर काढले ते आणि ते दोन्ही सेम आहेत का तेवढं चेक करायचं. आता तुमचं कार्तिक झालं का नाही कळा? आता 104 चा वर्ग करायला एवढा वेळ का रे? झालं का प्रश्न? झालं नक्की झालंय का? मी परत बघणार आहे नोटबुक नाही खप्पा मारायचं नाही मला. काय करायचं बघ 104 चा वर्ग करताना 4 चा वर्ग आपला पाठ आहे का? किती आहे 4 चा वर्ग? 16. हा इथं 16 लिहायचं. एकक स्थानाकडून सुरुवात करायची. तिथं 16 लिहिलं का? हे कितीचा वर्ग आहे आपल्याला? वर्ग कितीचा करायचा आहे? 104 चा. 104 मध्ये नाही हे 4 मिळवा शेवटचं. किती झालं? 108. बघा बस तुमचा वर्ग माझा सेम आहे का? आले का तेवढं? आले का तेवढं? हा हे कुणाला मॅजिक करणार? ज्यांनी खरोखर 104 चा वर्ग वहीत काढून बघितलाय त्यांना हे मॅजिक पटकन लक्षात येणार. ज्यांनी काढला नाही त्यांना काही मग ह्याचं सुखदुःख नाही. ह्या ट्रिक सांगितलेल्याचा काहीच उपयोग नाही होणार. कार्तिक झालं नाही ना अजून बाळा तुझा? एवढा वेळ लावतात का? चला 109 चा वर्ग मला सांगा. तुम्ही करा अगोदर 2 मिनिटात तुम्ही करा. हा 109 चा तुम्ही करून ठेवायचा. नाही तुमच्या लॉंग मेथडने करा. हा 109 गुणिले 109 करायचं. बाळा अभ्यास कर. आता ऐका तुमचा वर्ग आणि माझा वर्ग सेम आहे का बघा. 9 चा वर्ग किती येणार? 9 चा वर्ग किती? एवढा वेळ लावतात बाळा. 9 चा वर्ग 81. आणि 109 मध्ये अधिक 9 मिळवा. 118. बघा बरं आलंय का उत्तर? 118 81 आलंय. आता मी सांगते ती माझी ट्रिक वापरायची. तुमच्या पद्धतीने आता जायचं नाही. हा आपल्याला ती लॉंग मेथड आहे ना. एवढं कधी तुम्ही गुणाकार करत बसणार आणि पेपरला कधी आवडणार? हा 100च्या पुढे पर्यंत करायचं. सांगा मला सांगा. आता तिसरं देते मी. 106 चा वर्ग. आता तुम्ही सांगा किती होणार? तोंडी सांगायचं. 106 हा आणि 106 मध्ये अधिक 6 मिळवले 112. हा चौथं सांगा. 107 चा वर्ग सांगा. 114. आलं लक्षात? 100% बरोबर येणार. काही प्रॉब्लेम येत नाही. आता 9 सांगा तुम्हाला. 108 चा किती येणार सांगा? 8 आणि 116. आले का लक्षात? आता जमणार का करायला? आता ऐका समजा तुम्हाला आता 102 चा वर्ग विचारलाय. बोला किती येणार? 102 चा वर्ग 4. त्याच्यात किती मिळवणार? 102 मध्ये 104. आता मला सांगा 1044 असणं शक्य आहे का? हा मग तिथं 0 द्यायचा. म्हणजे त्याचा वर्ग 2 अंक पाहिजे. हा वर्ग 2 अंक असलं हा 2 अंक असलं पाहिजे. कारण 100 चा वर्गच पाहिजे. 10,000 कडे जाणार ना. मग आलेलं उत्तर तुमचं 10,000च्या पुढेच असणार ना. त्यामुळे 1044 कसं असेल म्हणून तिथं हा 0 वाढवायचा. पण मॅडम जर एक दोन असलं तर झाले 1 2 3 4 5 6 पाहिजे ना. 5 6 मॅडम 112 असले तर 112 असले तर
हा त्याला वेगळ्या ह्यानं करायचं. 101 ते 110 पर्यंत मिळेल. हा हे वापरायचं. चला आता 103चा सांगा. हा 3चा वर्ग 6. 9. हा 9 आणि 103 मध्ये 3 मिळवणार किती येणार? 106. 106. शून्य. ऐका 1069 असणं शक्य आहे का? शून्य. नाही. हा म्हणून इथं शून्य वाढवायचं झालं. हा पुढचं सांगा आता. किती आठवा येणार ना? हा 101 चा वर्ग म्हणजे सांगा. 3चा वर्ग काढायला त्याच्या पुढे शून्य घ्यायचा. हा का बरं घ्यायचा? कारण तो शेवटचे 2 अंकी असायला पाहिजे. 10,000च्या वर जाणार ना तुमचा वर्ग. 100च्या 10,000 तर त्याच्या पुढे येणार. 101 चा किती? हा 1 चा वर्ग 1 आणि इकडचे किती? 102 आणि इकडे शून्य वाढवायचा. 2 कशाला झिरो? 102 हा हा 102 झिरो. हा बरोबर आहे. आले का लक्षात आता? कळाले का सगळ्यांना? चला घ्या आता सोडून. आता काय केलं नाही तुमचं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये मराठीत लिहून ठेवायचं. आपण काय केलं हे, कारण आता परत परत मला सारखं शिकवणं होणार आहे का? ते नाही. मग तुमचं तुम्ही लिहून ठेवा की ह्याला काय ट्रिक वापरल्या, कशा पद्धतीनं त्याचे झटकन तुम्हाला उत्तर मिळाल. लिहून ठेवा. मग 5 अंकी संख्येचं सांगे सॉरी एकक स्थानी 5 आकडा सांगितला होता का नाही? हा 110 ला सोपंच आहे की रे बाळा. 110 कसं करणार? 11 गुणिले 11 रे. मग 121 हा 121 पाडा तर तुमचा पाठच असणार ना. 100 रे 11चा वर्ग तरी 110 गुणिले 110 म्हणजे 11 गुणिले 11 121 आणि वरचे 2 शून्य. मग त्याला काही करायची गरज नाही ना. कुठला राहिला? 103चा राहिला का आपला? 102 मग कोणाचा राहिला आता? हा 105चा. 105चा तुम्हाला मग सांगितलं होतं की तसा केला तरी चालेल किंवा ह्या पद्धतीने केला तरी पण चालेल. सांगा किती येणार? 105चा वर्ग 1025 आणि 11,025. 105 मध्ये 5 मिळवा ना. म्हणजे 110 आलं का लक्षात? चला करा आता. लिहून ठेवायचं काय मराठीमध्ये काय वापरलं होतं तुम्ही मराठीत लिहून ठेवा. कारण आता लक्षात राहिलं. हा कारण इथं आता बोर्डवर असू दे. आता बोर्डवर तुम्हाला तसं काहीच दिसत नाही. तोंडी आपलं सांगून झालंय त्याच्यामुळे मी लिहिलेलं नाही की बाबा काय करायचं होतं, पण समजावून दिले त्याच्यामुळे तुमचं तुम्ही मराठीत लिहून ठेवा. हा 9604 दिले बरोबर का? मग आता वर्गमूळ एवढे मोठे आले तर शोधायचं कसं? 1 ते 10 पर्यंत वर्ग पाठ आहेत का सगळ्यांचे? हा आहेत. काय प्रॉब्लेम नाही. त्याला एक काम करायचं. वर्गमूळ आलं नाही हे आता वर्गमुळाचं चिन्ह तर तुम्हाला सगळ्यांना कळते वर्गमुळामध्ये कसं दाखवतात ते. एका बाजूला उजव्या बाजूने 2 घरं पाडायची. तर 0 4 करायचं आणि राहिलेली इथं 2 घरं झाली की नाही 0 आणि 4 एकक आणि दशक इथं राहिलेली जी काही संख्या असेल ती ऑब्लिक करून इकडे टाकायची. अलग लक्षात? पहिली स्टेप काय केली? आता मला सांगा 4 हे हा अंक कोणाच्या एकक स्थानी येतोय? 1 ते 10 पर्यंत 2 आणि 8च्या. कारण 2चा वर्ग किती आहे? 4 आणि 8चा वर्ग किती आहे? 64. मग इथं काय करायचं? येणारी संख्या एकतर 2 किंवा 8 तरी असणार का? हे तर फिक्स झालं. आता 96 ही संख्या कुणाच्या वर्गाच्या जवळपास? 9च्या. कारण नवीन 81 आतमधली घ्यायची बाहेरची घ्यायची नाही. आता बरेच जण काय म्हणणार हा 96 ला मॅडम 100 जवळच आहे. 96च्या पुढची नाही आली पाहिजे, पाठीमागची आली पाहिजे. म्हणजे कोण आलं? नवीन 81 आलं 9 आलं का? म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? इकडचं तर 9 येणार आहे फिक्स. मग हा कुणाचा? एक तर 92चा तर वर्ग असणार किंवा एक तर 98चा तर असणार बरोबर का? हा मग आता काय करायचं? ह्याच्या 92 आणि 98च्या दोघांच्या मध्ये अशी कोणती संख्या आहे की जिचे एकक स्थानी 5 अंक आहे? 95. साधी गोष्ट आहे. 95चा वर्ग किती येणार? 95चा वर्ग किती? आता शिकवले 90. हा 25 आणि हे 90 25. हे 9604 90 25 पेक्षा मोठा आहे का लहान आहे? लहान आहे. मॅडम असं तर कार्तिक झोप गेल्या का नाही बाळा तुझे? सरळ सरळ दिसतंय 9604 90 25 पेक्षा मोठा आहे बरोबर का? मग जर ती दिलेली संख्या जर मोठी असेल तर वर्ग कुणाचा घ्यायचा? मोठ्या संख्येचा. लहान असेल तर लहानचा. म्हणजे आता मोठी आहे का लहान आहे? 9604 मोठे. म्हणजेच मग कुणाचा येणार वर्ग? 92चा का 98चा? 98चा. अलग लक्षात? म्हणून 98चा वर्ग बरोबर किती? तर 9604. लक्षात आलं का काय केलं होते? म्हणजे याचं उत्तर फायनल किती येणार आहे आपल्याकडं? 98.
करणार सांगा 10 24 ला? पहिला 24 इकडे काढणार हा आणि 24 ऑब्लिक मध्ये झाली ना 10 हा बरोबर आहे. पुढे 4 कुणाच्या एकक स्थानी बघा? 2 किंवा हा 2 किंवा 8च्या. 10 ही संख्या कुणाच्या जवळपासची आहे? 3चा वर्ग. 9 जवळ आहे ना, पण 3चा वर्ग कुणाचा वर्ग आहे हे महत्वाचं. 3चा म्हणजेच हा एक तर 32चा तर असणार किंवा एक तर 38चा. दोघांच्या मधली संख्या 35चा वर्ग बोला. 12 25. मग हे 1024 लहान आहे का मोठं आहे? 12 25 पेक्षा लहान आहे. म्हणजे 1024 लेस दॅन कोणापेक्षा 12 25. मग हे लहान आहे तर वर्ग 32चा येणार का 38चा? 32चा झालं. म्हणून 32चा वर्ग किती आला तर 1024. याचा अर्थ ह्याचं वर्गमूळ किती आलं तर 32. आलं का लक्षात? कळालंय का नक्की आता? मी काय करतोय सांगा ते पहिलं मी आधी काढलेलं बघा ते 98 पहिल्याचं तो आम्ही ते 95चा वर्ग घेतला नव्हता का? हा तिथं आता 96 आहे कसं बघा होतंय? ते आता ते कुणाच्या वर्गाचे म्हणजे 9च्या आणि 10च्या वर्गाचे. हा. आता 10चा वर्ग त्या जवळ आहे म्हणून मोठी हा. 98 आणि होय, परत होय, होय. 9च्या वर्गापेक्षा ते जवळ नाही जरा लांब आहे त्यामुळे ते नाही ते नाही येणार. चालू शकतंय तसं पण. तर ह्यानं तुमचे आन्सर करेक्ट येतातच. काही चुकायचं अजिबात म्हणजे 1 सेकंद सुद्धा चुकायचे चान्सेस नाही. बोला ह्याचं सांगा. हा बोल बोल बोला. फक्त एकच तांचं सांगतो बघायला 4चा बघा हा एकक स्थानच बघायचं फक्त. एकच. दुसरा तर बाळा बघते 2 एक्झाम्पल झाले. आता ह्याचं सांगा मला कसं करणार. एकक स्थानचं सांगा. हा एका बाजूला 64 आणि ऑब्लिक मध्ये 17. हा परत 4 हा कोणाचे? 2 किंवा 8 हा 2 किंवा 8. हा बोला पुढे. चारचा 4चा वर्ग 16. म्हणजे हा वर्ग कितीचा असणार? एक तर 42 नाही तर 48. छान. हा मग मधला 45. हा किती येणार? 20 25. मग मला सांगा 20 दिलेलं हे लहान आहे का मोठं आहे बघायचं? 17 64 नाही 17 64 दिलेली संख्या बघायची बाळानो. 17 64 मोठी आहे का लहान आहे? 17 64 कोणापेक्षा? 2025 पेक्षा. म्हणजे हा कितीचा वर्ग येणार? 42 झालं. म्हणून 42चा वर्ग बरोबर किती आला तर हा 17 64. वर्गामध्ये पण चालते ना काय करायचं? वर्गामध्ये पण चालते ना 17 25 आणि 16 मध्ये तर 16 लहान हा लहान संख्या घ्यायची आणि त्याच्या जवळच पाहिजे ना. लहान आलं पाहिजे. 17 आहे ते 25 16 पेक्षा जवळ आहे ते म्हणून ते लहान हा लहान घ्यायचं. मोठं नाही आलं पाहिजे. मोठं ते कुठं लांब पर्यंत जाईल ना. त्याच्या 17च्या आतमधलं आलं पाहिजे रे. आपल्याला जी संख्या विचारली लागली त्याच्या आतमधलं आलं पाहिजे. 17च्या पुढचं जाऊन कसं होतं? आलं लक्षात? हा पुढचं म्हणजे 2 अंक आहेत बघा. आता एक ते मगाशी 96 होतं त्यात ते 100चा 10चा वर्ग 100 आहे बघा. तो जास्त जवळ होता का नाही 9 म्हणजे तिथं मोठी संख्या बरोबर. आणि इथं लहान जो जास्त जवळ आहे म्हणून ते लहान. हा म्हणून लहान संख्या असं करायचं. ज्याच्या जवळपास सापडेल तो घ्यायचा फक्त. आलं लक्षात आता? चला सुरुवात. जमेल का? आता काय केलं हे तुमच्या भाषेमध्ये उदाहरण लिहून ठेवायचं. हे तिन्ही पण आता एक फक्त आता योगायोगाने तुम्हाला नाही तिन्ही गणितामध्ये 2 8 2 8 आले. आता वेगळी एक्झाम्पल घेऊयात. म्हणजे 2 8च सेम झाली ना तिन्ही पण. आता वेगळं आलं तर काय करायचं? म्हणजे एकक स्थानचा अंक फक्त दुसरा कुठला असला तर आता योगायोगानं तिन्ही पण एक्झाम्पलमध्ये 2 8 2 8 आलं. त्याच्यामुळे तुम्हाला पटकन सांगता आलं. आता वेगळे असतानाच घेऊन बघूयात. चला सांगा. 9409 दिलाय ना. कोणाचा असणार आहे? काय करणार सांगा. बोला पटकन. हा काय करणार सांगा पहिल्यांदा. हा हे बाळा इकडे लक्ष द्या. करा. तुम्हालाच देणार आहे मी सोडवायला. हा 94. हा खाली 3 आणि 7. हा छान 3 किंवा 7. हा आणि 94 कोणाच्या जवळपास आहे? 9च्या बरोबर आहे की. म्हणजे हा वर्ग एक तर 93चा तर असणार किंवा 97चा तरी बरोबर का? हा बोला मधली संख्या. हा किती येणार? 95चा वर्ग. हा 90 25 बरोबर का? मग ही दिलेली संख्या चेक करा. 9409 ही लहान आहे का मोठी येणार? मोठी. म्हणजे वर्ग कितीचा येणार सांगा. कितीचा? 97चा झालं. म्हणजे ह्याचं फायनल उत्तर किती असणार? 97चा वर्ग बरोबर 9409. म्हणजे उत्तर किती आलं ह्याचं? 97. कळालं का? हा चला सांगा. लिहायचं नंतर लिहा. अगोदर समजावून घ्या. बोला 65 सांगा.
65 आणि 61 पर्यंत. हा 61 इकडं 65. बोला एक कोणाकोणाच्या एकक स्थानी येणार 1 च्या आणि 9च्या. हा 1 किंवा 9च्या. बोला इकडे सांगा 65 8च्या वर्गात. हा 8च्या म्हणजेच एक तर हा 81 चा तर असणार किंवा एक तर 89 चा तर असणार बरोबर का. मग मधली पटकन शोधा 85. हा बोला 85 चा वर्ग बरोबर 72. हा 72 25. मग मला सांगा 65 61 लहान आहे का मोठं आहे. लहान येणार ना 7225 पेक्षा. म्हणजे हा कितीचा वर्ग येणार 81 चा. झालं म्हणजे 81 चा वर्ग बरोबर 65 81. नको परत तुम्हालाच देणार आहे होमवर्कला. आता अगोदर नीट समजावून घ्या. कुठलं पण आलं तर कशा पद्धतीने सोडवायचं. बाळ चला एका सांग बाळा तू काय करायचं नाही म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलंय वर्ग आहे म्हणून शेवटून फक्त 2च आकडे फक्त शेवटी टाकायचे. असं मी पहिल्यांदा क्लिअर केलं होतं तरी पण पुन्हा हा 99 हा 7च्या. हा आणि इकडे किती 204. कोणाच्या जवळपास 14चा वर्ग किती येणार 196. हा म्हणजे 14 लिहिणार इथं. म्हणजे ह्याचा 143 वर्ग असणार आहे. हा 147 चा. एक तर 143 किंवा एक तर 147 चा. हा बोला मधली संख्या कोणती 145. म्हणजे 145 चा वर्ग किती होणार 25. आणि 15 चोक 60 गेले 6. 15 एके 15. 15 आणि 6 किती झाले 21. मग मला सांगा हे लहान आहे का मोठं येणार बघा 20499. हे लहान आहे का मोठं आहे लहान आहे. म्हणजे ह्याचा अर्थ कितीचा वर्ग येणार 143 चा वर्ग बरोबर किती येणार 20499. आलं लक्षात किती येणार 143. कळालं का आले का नक्की लक्षात कळाले का. आता सगळे वेगवेगळे बघा ह्याचे एकक स्थानी 3 7 ह्याच्या एकक स्थानी 1 9 परत ह्याचे 1 7 आला 40 96 सांगा 96 एका बाजूला आणि इकडे काय टाकणार हा इकडे ऑब्लिक मध्ये 40. हा बोला 6 4 आणि 6च्या बरोबर घे 4 आणि 6च्या 40 कुणाच्या वर्गाच्या 6च्या. म्हणजे एक तर हा वर्ग कुणाचा 64 चा असणार किंवा 66 चा तरी. बोला 65 चा वर्ग हा 42 25. हा बोला 42 25. मग मला सांगा बघा बरं 40 96 लहान आहे का मोठं आहे लहान आहे. म्हणजे कितीचा वर्ग येणार 64 चा वर्ग बरोबर किती तर 40 96. आलेले किती झाले तर 64. जमेल का आता कळाले का नक्की सगळ्यांना. उदाहरण देणार आहे आता देणार ते तुम्हाला सोडवायलाच. आता मी हे सिंगल काढून दाखवलंय का. आता आपल्याला एकत्र आणून वर्गमूळ काढून त्यांच्या मग घनमुळाचं पण आहे वर्गमूळ पण करायचं आहे. वर्गमुळांचे आता ही नुसतं सेपरेट काढून दिलंय का पेपरला नुसतं सेपरेट येणार आहे का नाही. ते दशांश चिन्हामध्ये घालून पण देतात. परत त्यांच्या बेरजा करायच्या वजाबाकी करायच्या कुठं गुणाकार काढायचा आहे. काही ठिकाणी एक्सच व्हॅल्यू पण असे काढायचे. त्यामुळे तुम्हाला काय आहे असं देत नाहीयेत ते. आलं लक्षात. तुम्हाला आता बऱ्याच वेळा असं विचारतील बघा 2x वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 40 96. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला हे व्हॅल्यू काढली पाहिजे नाही. आणि मग 2x वर्ग बरोबर किती आलं आपलं 64. म्हणजे x वर्ग बरोबर किती होणार 64 भागिले 2 आलं का. म्हणजे ह्याचं उत्तर 32 येणार का परत. आलं लक्षात. असं पण तुम्हाला व्हॅल्यू त्याच्या x वर्ग बरोबर किती होणार होय काय म्हणतात बाळांनो. x वर्ग बरोबर किती झाला 64 भागिले 2 म्हणजे 32 झालं. मग x वर्ग बरोबर 32 आहे. म्हणजे x बरोबर किती होणार वर्गमुळात 32 येणार का. म्हणजे 16 दुनी 32 झालं का. मग परत अजून 16 दुनी 32 जरी झालं ना तरी 16 गुणिले 2 म्हणजे 4 वर्गमुळात 2 हे त्याचं उत्तर असणार. हा हे तुम्हाला खरी पुढची स्टेप अशा ह्या करायचे. पण ते कधी जेव्हा तुम्हाला वर्ग काढता येतील ना तरच तुम्हाला ते जमणार आहे. वर्ग काढायला मग काय आहेत की आता 16 गुणिले 2 करायचं. हा आणि वर्गमुळात 16 कारण एक कुणाचा तरी वर्ग असला पाहिजे ना. आता 32 म्हणल्यावर 16 गुणिले 2 येणार. मग त्याचं फोड कशी करणार तर ते 16चा वर्ग निघू शकतोय ना म्हणून त्याला 4 आणि राहिलेले 2 वर्गमुळात टाकायचं. अलग लक्षात बघणार आहे गुणाकार स्वरूपातच पाहिजे. हा आणि मॅडम त्यांचं गुणाकार स्वरूपात नसलं तर वर्ग नाही असणार ना. असं कसं देतील ना ते येणार की काहीतरी. बघूयात गणित सोडवताना तुमच्या लक्षात येईल कशी सोडवायची आहे ते.
आता हे कळालंय का खरं? त्याच्यासाठी तुम्हाला ह्याची गरज आहे. हे जेव्हा वर्गमुळातनं पटकन बाजूला काढायला येईल तर तुम्हाला सोडवता येईल. आणि तुम्ही जर आहे असं ठेवून सोडवता येईल का? तर ते येणारच नाही ते, कारण कोणाचा वर्ग आहे हे माहित नाही तर पुढचं सोडवणार कसं नाही, एक्सची व्हॅल्यू निघणारच नाही. कळालेत का आता? चला घ्या आता व्यवस्थित नोटन करून. न बघता ट्राय करायचं, बघू नका अजिबात बोर्डवरती, मनाने करा. प्रॉब्लेम वाटला तर बोर्डवर बघायचं. झालं की सांगा तुमचं. कशाला पाहिजे तुला? अभ्यास कर ना. झालं की बाळांनो सांगा काय, आणि तुमच्या लँग्वेज मध्ये नोट डाऊन करून ठेवा की हे उत्तर कसं काय आलं. हे काही कोणत्याही पुस्तकात लिहिलेलं नाही. काय सांगता? नाही देत नसतात तसं रे. आपल्याला हे शोधायला पाहिजे. तसं काय त्यांनी स्पष्ट भाषेत सांगत नसतात. हे अशा पद्धतीने एकक स्थानी हे शोधा ते शोधा तसं सांगितलेलं नसतंय. झालेत का? चला एक्झाम्पल लिहिले. काय दिले? वर्गमुळात 4096 बरोबर 8चा घातांक किती दिलाय? x दिलाय की नाही? तर विचारले काय तुम्हाला x बरोबर किती, बरोबर का? मगासारखं असं आहे का की फक्त नाही 4096 बरोबर किती येणार असं तुम्हाला कोणीही विचारणार आता नाही. पुढच्या प्रक्रिया लक्षात ठेवायच्या. आणि बाळांनो नीट बस मुलं, टिकून बसायचं नाही. असं काय झालंय आता? वय झालंय काय? आणि गणित समजावून घ्यायचं. दिलं का गणितात काय करायचंय असं स्वतःच जरा डोकं वापरायचं. नाहीतर मी आहेच की, पण तुम्ही जर म्हटला मॅडम वाचलं गणित वर्गमुळात तुला काय कळालं, ह्याला काय उत्तर काढायला पाहिजे, असं ह्याच्यावर जर असं बाळानं विचार करायचा. वाचायला येतंय सगळ्यांनाच, वाचणं महत्वाचं नाही, आकलन होणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्ही कालची 4थी 7वी स्कॉलरशिपचे पेपर बघितलेत का? 2-2, 3-3 असे मोठीच्या मोठी वाक्य त्याला अनुसरून प्रश्न आहेत. आता पहिल्यासारख्या जुनी लेवल राहिलेली नाहीये. जेवढी तुम्हाला टप करता येतील तेवढी टप एक्झाम्पल विचारतात. तुम्हाला सरळ फॉरवर्ड कुणी विचारणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, नुसतं 4096चा वर्ग येणं महत्वाचं नाहीये. ते काढून तुम्हाला पुढं काय करायचंय हे सुद्धा कळालं पाहिजे, तरच ते बरोबर म्हणता येईल. आता मला सांगा 4096चा वर्गमूळ तुम्हाला कसं काढायचं मी शिकवलंय. कितीचा वर्ग आहे तो? 4096 64चा. लिहू का इथं मग? 64 बरोबर इथं किती येणार वर्गमुळामध्ये? 8 आणि चा घातांक 1 आला का? आता काय करायचं बघा, ह्याला नाही कशात टाकूया, म्हणजे आपल्याला काढायचं आहे काय? 8चा घातांक काढायचा आहे, बरोबर का? 8च्या डोक्यावर काय आहे? मग आपण काय करायचं, हे जे वर्गमूळ आहे काय हे घालवून टाकायचंय आपल्याला. म्हणजे इकडे वर्गमूळ नाहीये आणि आपल्याला तर काय विचारलंय, नुसतं x ची किंमत काढायची. मग अशा वेळेस काय करायचं, इथलं वर्गमूळ घालवायचंय. मग वर्गमूळ कधी जाऊ शकतं? तर दोन्ही बाजूंचा वर्ग केल्यावर. लक्षात आलं का? दोन्ही बाजूंचा वर्ग केलं म्हणजेच काय होणार बघा, मी 64चा पण वर्ग करते आणि बरोबर ह्या वर्गमुळात 8चा घातांक 1 त्याचा पण वर्ग करते. ह्याला काय झालं, ह्या वर्गाला हे वर्गमूळ निघून गेलं का? मग काय शिल्लक राहिलं फक्त ह्याच्यावरचं 64चा वर्ग बरोबर 8x. हा बरोबर किती आलं? 8चा घातांक 1 आलं. इथपर्यंत झालं क्लिअर? हा 64चा वर्ग किती येणार सांगा? 4096 बरोबर 8चा घातांक किती? 1 आला का? मग आता एक काम करायचं की इकडं 8चा घातांक 1 आलाय. मग तुम्हाला नाही 4096 म्हणजे 8चा कितवा येईल असं वाटतंय? 8चा कितवा? हा म्हणजे ही दोघं जण लेवलला होतं ना. 8चा 8वा काय पण उत्तर द्यायचे आणि विचारच नाही करायचं का? 8चा चौथा करून बघा बरं. 8चा चौथा 8चा 2. हा 4 म्हणजे 2 गुणिले 2. हा छान बरोबर आहे. 8चा 2 64 आणि परत दुसरा 8चा 2 म्हणजे 64. हा म्हणजे काय होणार बघा, 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8 बरोबर का? मग 88 64 परत पुन्हा 88 गुणिले 64 बरोबर. म्हणजे किती वेळा करायला? 64 गुणिले 64 परत 4096 येणार का? म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला 8चा कितवा घेतल्यावर 4096 येईल? 8चा चौथा. इथं तुमचं डोकं चाललं पाहिजे. 8चं त्यांनी सांगितलंय का तुम्हाला हे घ्या ते घ्या, त्यांना फक्त काय गरज आहे की तुम्हाला उत्तर मिळण्याशी मतलब, बरोबर का? x ची किंमत काढायला. मग काय करूया, जर मी इथं 8चा चौथा बरोबर किती आला? 8चा घातांक x. मग बघा बरं इकडं दोन्हीकडे पण पाया समान आहे का? जर पाया समान आहे दोन्हीकडे तर हे वरचे पण जे घातांक आहे ते पण समान असणार ना. म्हणजे x बरोबर किती येणार किंमत? 4 झालं. कळालं का कसं सोडवायचं आहे ते? जमेल का आता? म्हणून ह्याच्यावर ना x बरोबर उत्तर किती आलं तर 4 आलं लक्षात.
म्हणजे नुसतं 40-96 काढणं हे महत्वाचं नाही. आता पुढचं सांगा मला ह्याच तुम्हाला काय वाटतं एक्झाम्पल कडे बघून सांगा मग मी सांगते. 12चं वर्गमूळ 12चं वर्गमूळ काढायचं नाही, पहिल्यांदा 4चं वर्ग. हा पहिल्यांदा इकडच्या बाजूने आहे इथं कुणाचा वर्ग निघू शकतोय तो पहिल्यांदा काढा ना म्हणजे कळू शकेल. काय करायचं आहे असं लिहिलं का इथं 12 अधिक परत हे 14 आहे असं ठेवा अधिक हे 4चं वर्गमूळ निघलं म्हणजे 4चं वर्गमूळ किती येणार सांगा 2. बाळ लिहू नको समजावून घ्या अगोदर. 14चं हे झालं का मग 14 आणि 2 किती झाले 16 येणार का म्हणजेच परत मला कसं लिहिता येईल बघा वर्गमुळात 12 अधिक हे किती झालं 16 झालं का मग 12 आणि 16 वर्गमुळामध्ये करा किती होणार बघा आलं का वर्गमुळात किती येणार 28 आलं का आलंय का लक्षात. आता जर ऑप्शन मध्ये वर्गमुळात 28 नसला हा जर ऑप्शन तर काय करायचं बघा ह्याची फोड करा. ह्याची फोड अशी करायची की ह्याला ज्या संख्येनं आता 14 दुनी 28 करू शकतोय पण 14 पण हा कोणाचा वर्ग नाही आणि 2 पण कोणाचा नाहीये मग कसं करायचं. हा मग कसं करूया सांगा. पहिल्यांदा 14 आणि 16 आहे पण तिथं आणि वर्गमूळ अरे वर्गमूळ होते तिथं ते वर्गमूळच विसरले आता वर्गमूळ घेतलंच नाही. हा 14 आणि 2 किती 16 येणार ना हा ह्याचं वर्गमूळच घेतलं नाही ना त्याच्यामुळे कसं येतं मग बरोबर किती झाले बघा 12 म्हणजे एक जरी वर्गमूळ आता चुकत होतं तर आन्सर आपलं चुकणारच होतं. वर्गमुळात 16 म्हणजे किती येणार त्याचं उत्तर 4. मग आता झालं का बघा 12 आणि 4 म्हणजे एक स्टेपच मिस झाली होती 12 आणि 4 शी त्याले 16 म्हणजे उत्तर किती 12 आणि 4 चं उत्तर 16. मग वर्गमुळात 16 म्हणजे उत्तर किती येणार 4. अलग लक्षात कसं सोडवायचं आहे त्याच्यामुळे इकडून एक 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 वर्गमूळ व्यवस्थित सोडवत यायचं आणि मगच सांगायचं उत्तर जमेल का आता सोडवा आता व्यवस्थित नीट समजावून घ्या. सारखं बोर्डवर बघायचं नाहीये मी सतत सारख्या मला एकच सूचना द्यायला लागते की बोर्डवर बघू नका बोर्डवर एक्झाम्पल लिहून घेतलं का थोडंफार आपण ट्राय करायचं नाही जमलं तर एखादी स्टेप बोर्डवर बघा. अगदी तुम्ही 2, 4 असं काही जरी दिलं तरी कसं काय उतरून घेताय सांगा बरं. आता 40-96 कुणाचं वर्गमूळ आहे हे तर तुम्हाला पटकन कळते बरोबर का तरी पण बाजूला काढून ठेवायचं कसं आलं ते तुमच्या माहितीसाठी तुम्ही बाजूला काढून ठेवा. ते वर्गमूळ घालवण्यासाठी आपण काय केलं कळालंय का तिथे लिहून ठेवा. वर्गमूळ घालवण्यासाठी आपण दोन्ही बाजूंचा वर्ग केला आणि जर वर्ग असला तर त्याला काय करायचं वर्गमूळ घेऊ म्हणायचं उलट लक्षात ठेवायचं. दोन्ही एकमेकांच्या अपोजिट आहेत ते. इथं वर्गमूळ दिलं होतं वर्गमूळ घालवायचं आहे म्हणून आपण दोन्ही बाजूंचा वर्ग करू असं म्हणालो. आणि ह्याच गणिताला नाही बाळांनो असं पण करू शकत होतो दोन्हीकडे पण वर्गमूळ आहे की नाही बघा वर्गमुळाला वर्गमूळ गेलं असतं गे बरोबर आहे वर्गमूळ गेलं असतं आणि 40-96 आपण डायरेक्ट पण सोडवू शकलो असतो पण तुम्हाला दोन्ही पण पद्धती कळाव्यात म्हणून मी तसं सांगितलेलं आहे. बाळांनो आलंय का लक्षात दोन्हीकडचं वर्ग आहे वर्गमूळ आहे का ते दोन्हीकडे घालवलं तरी चालू शकतं डायरेक्ट 40-96 बरोबर 8चा x केला तरी पण चाललं असतं.